कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेलं नगर मधलं असं एक मंदिर ज्या ठिकाणी भक्तीचा आणि निसर्ग सौंदर्याचा मिलाप होतो. आता ते मंदिर कुठे आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर राम मंडळी, मी तुमचा मास्टर आणि आपण घेतलेले 40-80 दिवसात 5000 फॉलोअर्स आणि सबस्क्रायबर कंप्लीट करायचे. तुम्ही मला अजून फॉलो नसेल केलं तर काय करू राहिले राव, लवकर फॉलो करून द्या ना. तर आज आपण आपल्या शाईनचा खटका टाकून गेलो होतो बनपिंपरी गावामध्ये, कारण हे मंदिर तिथंच आहे ना राव. हे मंदिर पाहता क्षणीच ना तुमच्या डोळ्यात भरण, कारण की इतकं रेअर नक्षीकाम या मंदिरावर केलेलं आहे ना. आणि गावातली मूर्ती पण किती तेजस्वी सुंदर आहे ना. माझ्या मागे लागलेली 7:30 बघून मी तर डायरेक्ट लोटंगण घालून दर्शन घेतलं. म्हणलं काय असेल ते बघून घेईन देव आता. हा मंदिराचा भव्य आणि तेवढाच दिव्य असा सभा मंडप आहे. आता या मंदिराच्या उजव्या बाजूलाच बजरंग बलींचा आणि 7 आसरांचं पण मंदिर आहे बरं का. आणि या ठिकाणी उभा राहून मंदिराचा जो व्ह्यू येतोय ना, त्याचं वर्णन मी शब्दात कसं करावं हेच मला समजत नाहीये. आणि यापेक्षा भारी व्ह्यू तुम्हाला बघायचा का? चला मग मंदिराच्या बॅक साईडला कसला व्ह्यू आहे बघा मग तुम्ही. हे जे वातावरण दिसतंय ना, त्याच्या मी इतकं प्रेमात पडलेलो आहे की काय सांगू तुम्हाला. एकदम व्ह्यू म्हणजे कसं आहे माहितीये का? सूर्याच्या उन्हामध्ये दिसणारं लाल बुंद मंदिर, खळखळणाऱ्या पाण्याचा आवाज, वरतून येणाऱ्या पक्ष्यांचा आवाज आणि हा दिसणारा घाट एकदम मस्तच. माझ्या चेहऱ्यावर बघू शकता आपण तो एकदम दिलच खुश हो गया ना भिडू. बऱ्याच जणांच्या प्री वेडिंग मध्ये असं पुलावरून पळत येणारा सीन तुम्ही बघितला असेल, तो सीन 100% इथलाच असणार आहे. आणि या पुलावरचं नक्षी काम तर ना फारच सुंदर आहे. तुम्ही तर ते बघू शकता. मी तर एकदम पायऱ्यांवर बसून पाय पाण्यात सोडून मस्त रिलॅक्स केलं. पाणी खळखळत वाहणार आहे, थोडंसं उथळ आहे, त्यामुळे त्याच्यात खेकडे पण आहेत बरं का, जरा जपून. माझं झालं आता रिलॅक्स करून, मी तुम्हाला आता मंदिराची बॅक साईड दाखवतो. आणि या मंदिराच्या बॅक साईडला पण इतकं सुंदर नक्षी काम केलेलं आहे ना भाई. जो पण आर्किटेक्ट होता ना भाई, मानलं भाई तुला. इतकं सुंदर भव्य दिव्य आखीव रेखीव आणि निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण गच्च भरलेलं मंदिर हे आपल्या नगर मध्ये, याच्यावर माझा अजून सुद्धा विश्वास बसत नाहीये. तरी सुद्धा मंदिराचं सौंदर्य वाढवायचं काम अजूनही गावकरी करतायत. आणि तुम्हाला अजूनही फॉलो नसेल केलं तर लवकर फॉलो करून द्या आणि हा व्हिडिओ अशा मित्रापर्यंत पाठवा जो कायम म्हणतो काय नाही रे तुमच्या नगरात.